प्रियंका स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलवरच्या आणखीन एका व्हिडिओमध्ये। तर बघा, खूप दिवसापासून आपले व्हिडिओ वगैरे काय येत नाहीयेत, कारण व्हिडिओ काढायला काही जमतच नाहीये सध्या। आमचा राज बघा आता उभा राहायला लागलाय, थोडा धरून बसतोय तो, आणि बसायला त्याला त्याचं स्वतः येईल ना, सपोर्टची वगैरे गरज नाही। असं बसवलं खाली की लगेच पालता पडणार की लगेच रांगून रांगून सगळ्या घरात सगळं सामान वगैरे सगळं काढून घ्यायला लागलंय। त्यामुळे सतत त्याच्याकडे असं लक्ष ठेवावं लागतं, त्यामुळे काही व्हिडिओ वगैरे काढायला जमत नाही। तर बघा, म्हटलं आज चला, आज आईचं चाललं होतं आमच्या लिंबाचं लोणचं घालायचं। तर म्हटलं चला आई कशाला लोणचं घालतात लिंबाचं ते दाखव तुम्हाला। आणि बघा रातची मस्ती इकडं, हे बघा आज इकडं आईचं दोन प्रकारचे असे लोणचं बनवायला लागलं। आई इथं आईनी हे मिरची मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे, आणि त्याच्यामध्ये मोहरी, मीठ आणि असे मेथीचे दाणे भाजून हे करून असं त्यात लिंब वगैरे मिक्सरला फिरून घेतले। मोहरी, मेथी, मीठ वगैरे, हळद सगळं त्याच्यामध्ये मिरची केली, मिक्सरमधून काढले, मिक्स केले, आणि लिंबाच्या बारीक बारीक फोडी करून अशा त्याच्यात टाकायला लागले। आता म्हणजे मिरची आणि लिंबू हे दोन्ही मिक्स लोणचं आहे असं एक, आणि एक नुसतं लिंबाचं लोणचं घालायचं आहे। त्याच्यासाठी आईने इथं लिंब घेतलेले इथं, आणि इथं का नाही मोहरीची डाळ बनवून घेतलेली आहे, आणि मेथीचे पण हे केलेलं आहे, आणि त्यासाठी आपल्याला परत मीठ आणि हळद पण लागणार आहे। तिथं आईचं चाललंय बारीक बारीक फोडी करून घ्यायच्या। आणि इकडं आमच्या रातचं बघा त्रास द्यायचं चाललेलं आहे। हे बघा, एक मिनिट पण असा काय तो शांत बसत नाहीये। हे बघा, राज राज असंच त्याला दिवसभर घेऊनच आमचे कामाचं चाललेलं आहे। आणि घरात छोटे मुलं असले ना तर मग असेच कामं सारखे करावं लागतात त्याला बघूनच। तुमच्याकडे पण असेच मुलं त्रास देतात का सांगा बरं आम्हाला। हे बघा बघा आमच्या राज कसा त्रास देते बघा, चाललाच बघा ओढायला लगेच, बघा कसा ओढून घ्यायचं त्याला। आहे का ते घालू नको तोंडात, खाली पडलेलं दिसलं की तोंडात घालायचं, त्यामुळे सारखं लक्ष ठेवावं लागतं राजवर। राज राज इकडे बघ, राज इकडे बघ ना। ए राजचं नाक कसं आहे रे, राजचं नाक कडे नाक, हे बघ एवढे नाटक करायला लागले राज। नाक कुठे म्हणलं की पूर्ण नाक गोळा करून दाखवते नाटक। ते बघ आजीला कसा बोलतोय, कसा काही करतोय घेण्यामुळे आजीनी। काय करतोय तू, काय खातोय दाखव, काय खातोय, काय खातोय, कुठे नाक, ते ओढू नको ते। हे बघा बघा कसं ताट ओढून द्यायलाय, फटके देऊ तोंडावर। हे बघ त्रास द्यायचा नाही, त्रास द्यायचा नाही। तर इथे आईच्या लिंबाच्या फोडी वगैरे सगळ्या बनवून झाल्या होत्या। त्याच्यात त्यांनी मग मोहरीची डाळ, मेथीची जी भाजून थोडे मोठे अशी पावडर केली होती ती टाकली। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये असं वाटीने मोजून मीठ टाकलं। मीठ असं 2 वाट्या जवळ घेतलं होतं त्यांनी त्याच्यामध्ये टाकायला, मीठ टाकून घेतलं। आणि नंतर त्याच्यामध्ये मीठ ते सगळं टाकल्यानंतर हळदी पावडर टाकली। हळद पण त्यांनी अशी मोजूनच घेतली होती चमच्याने वगैरे। हळद लिंबाच्या लोणच्याला किंवा कोणत्या पण लोणच्याला मीठ हळद भरपूर असेल तर लोणचं भरपूर दिवस टिकतं। हळद मीठ टाकून घेतली, नंतर त्याच्यामध्ये त्यांना तिखट वगैरे टाकायचं होतं, तर त्यांनी त्याच्यामध्ये थोडंसं तिखट पण टाकलेलं आहे। इथे हळद मीठ टाकून तिखट टाकून घेतलं, नंतर त्याच्यात थोडी साखर टाकली। असं आंबट गोड असं लोणचं हे बनणार होतं। साखर टाकल्यानंतर थोडासा त्याच्यात हिंग टाकला, आणि आता याच्यामध्ये आपण जे सर्व टाकलेले साहित्य, मोहरीची डाळ, हळदी पावडर, तिखट, साखर, हिंग, मीठ हे सगळं मिक्स करून घ्यायचं असं एकत्र। आणि सगळं एकत्र मिक्स केल्यानंतर ह्याला असं आपण एका काचेच्या भरणीत भरून ठेवणार आहोत। तर तुम्हाला लोणचं आईने बनवलेलं लोणचं कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा, आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा।